देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय करणार, त्यांना नेमकं काय मिळणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि असेच काही प्रश्न माझाने सुद्धा उपस्थित केलेले आहेत. आपण बघूयात. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का की नवा चेहरा पुढे करणार? मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या बदल्यामध्ये शिवसेना कोणती महत्त्वाची खाती मागणार? एकनाथ शिंदे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मोठी खाती पदरात पाडून घेणार का? फडणवीसांच्या नावाला कौल देणाऱ्या राष्ट्रवादीला मोबदल्यात नेमकं काय मिळणार? आणि या संदर्भात बोलूयात. अभिषेक मुठाळांचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील. अभिषेक, इतके दिवस चर्चा होती मुख्यमंत्री नेमकं कोण होणार, मात्र आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं स्पष्ट झालंय. दुसरी एक गोष्ट, एकनाथ शिंदेंनी एक महत्त्वाचं विधान केलंय की यावेळेला भाजप म्हणजेच पर्यायाने मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल. नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर जो निकाल लागला आहे तो त्यामुळे कुठेतरी सत्ता समीकरणाची जी गणित आहेत ती पूर्णपणे बदलत आहेत. कदाचित जर का भाजपच्या जागा ह्या 100हून कमी असत्या तर हे सत्ताचं जे गणित आहे ते कुठेतरी आपल्याला बदलताना पाहायला मिळालेलं असतं. कुठेतरी प्रेशर टॅक्टिक्स करून मुख्यमंत्री पदासंदर्भात अजून काही दिवस जे आहेत ते लागायला आपल्याला पाहायला मिळू शकले असते. मात्र भाजपला आलेलं मोठ्या प्रमाणात जागा एकूणच बहुमताच्या जवळ भाजप पोहोचल्यामुळे दोन्ही पक्षांकडे आपल्याला त्या पर्याय उरलेलं पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील सगळ्यात पहिले पुढाकार घेत भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी एकूणच त्यांचा निर्णय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला होता. दुसरीकडे पाहायचं तर आज देखील एकनाथ शिंदे यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे की एकूण भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर त्याला आमचा देखील पाठिंबा असणार आहे. त्यामुळे यात आता पाहायचं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. एकूण शक्यता अशी वर्तवली जात आहे की 2 नावं उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे देऊ शकतात. उद्याला बैठक आहे आणि त्यामुळे त्या बैठकीतच हे सगळं काही चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते. दुसरीकडे पाहायचं तर एकूण राष्ट्रवादीकडनं कुठेतरी पुढाकार घेत सगळ्यात पहिले पाठिंबा देण्यात आलेला होता आणि त्यामुळे जे खाते वाटप आहे त्यामध्ये कुठेतरी वरचढ राष्ट्रवादी ठरू शकते का हे बघणं महत्त्वाचं असेल. अगदी धन्यवाद अभिषेक या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.